यंदाच्या अर्थसंकल्पात रेल्वेचं बजेट काय असणार, प्रवाशांना काय काय सुविधा आणि सवलती मिळणार, याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं होतं। अर्थमंत्र्यांनी सादर केलेल्या बजेटमध्ये रेल्वेसाठी 1,38,000 कोटींची आर्थिक तरतूद करण्यात आली आहे। रेल्वेला काय काय मिळणार आहे पाहूया। रेल्वे गाड्या बोगींसाठी 45,530 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे। नव्या रेल्वे मार्गांसाठी 32,235 कोटींची तरतूद करण्यात आली। रेल्वे मार्गांच्या दुपदरीकरणासाठी 32,000 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत। रेल्वेचे गेज बदलण्यासाठी 4,550 कोटी, रेल्वे सेवा या आधुनिकीकरण आणि इतर कामांसाठी 8,601 कोटी रुपयांची तरतूद केली आहे। रेल्वे मार्गाच्या नूतनीकरणासाठी 22,800 कोटी, रेल्वे सिग्नल आणि टेलिकॉमसाठी 6,800 कोटींची तरतूद केली आहे। रेल्वे मार्गांच्या विद्युतीकरणासाठी 6,150 कोटी, रेल्वे पूल, बोगदे आणि अन्य बांधकामासाठी 2,169 कोटी रुपयांची आर्थिक तरतूद करण्यात आली आहे।